आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। गेली 5-7 दिवसापासून आम्ही प्रभाग क्रमांक 9 मध्ये प्रत्येक लोकांपाशी जातोय, लोकांच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न करतोय। खरं तर लोकांकडे जाताना एक नवीन अनुभव येतोय, लोकांचे प्रश्न समजतात आणि तरुणांच्या जे काय आमच्याकडून अपेक्षा आहेत त्या खरं तर अतिशय खूप आहेत आणि प्रत्येकापाशी जातोय, प्रत्येकाच्या अडचणी समजून घेऊन त्याच्यावरती कसं आपल्याला प्रश्न सोडवता येईल यावरती आम्ही जास्त भर देतोय। खरं तर राजकारण करत असताना आजकाल लोकांच्या पाशी गेले एवढंच सांगतात की 5 वर्ष आम्ही गेल्यानंतर 5 वर्ष आले की मतदान मागते, त्याच्यानंतर परत बघायला सुद्धा घेत नाही। पण खरं तर आपण लोकांनी आपल्याला ज्या गोष्टीसाठी संस्थापकरात पाठवलेलं असतं ते म्हणजे लोकांचे कामं करण्यासाठी, आणि आपण जर 5 वर्ष फक्त मतदान मागायपुरतं आलो आणि परत त्यांच्यापर्यंत नाही गेलो तर लोकांचा नक्कीच आक्रोश आपल्यावरती येतो। मी ज्या टायमाला प्रभागात प्रत्येक लोकांच्या जनतेच्या समोर जातोय त्या टायमाला जनतेचे एवढे प्रश्न आहेत की पाण्याचा प्रश्न असेल, वीजचा प्रश्न असेल, स्वच्छतेचा प्रश्न असेल। मी माझ्या प्रभागातील बाबळी रोडचा अंबरधामचा कितीतरी वेळेस प्रश्न उपस्थित केला, अंबरधामच्या बाबतीत प्रश्न उपस्थित केला। ज्या टायमाला माझ्या कोणतं पद नसताना मी ते सगळे कामं करून घेण्याचा प्रयत्न केला। पण आज मला सगळ्यात तो एक नवीन तरुण म्हणून, एक उमेद म्हणून मला लोकांसमोर जायचं आहे आणि मला अपेक्षा आहे की लोक मला नक्कीच मतदान करतील आणि मला 2 तारखेला मतदान रुपये आशीर्वाद देऊन 3 तारखेला विजयाची गुलाल देतील। तसं बघायला गेलं तर तरुणांचे भरपूर प्रश्न आहेत, म्हणजे गेल्या 5 वर्षामध्ये तरुणांकडे एकही प्रश्नाकडे लक्ष दिलं नाही। एक तरुण म्हणून मी प्रत्येक वेळेस तरुणांना सोबत घेऊन त्या सभागृहात माजी नगरसेवक कोण जे असतील त्यांच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला। माझ्या तरुणांच्या जिमचा प्रश्न असेल, तरुणांच्या बाकीच्या बेरोजगारीचा प्रश्न असेल किंवा तरुणांच्या स्वच्छतेचा बाकी अनेक गोष्टी आहेत तरुणांसाठी की ज्या वाचनालय असेल, परत त्याच्यानंतर क्रीडा, परत अशा भरपूर गोष्टी आहेत की त्या आपल्या प्रभागात कुठेच उपलब्ध नाहीत। आणि खरं तर तेच आपल्याला तयार करण्यासाठी मी आज तरुण म्हणून माझ्या सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन मी आज या निवडणुकीत उतरलोय। खरं तर मनोहरदादा पोटे यांनी माझ्यावरती जो काही विश्वास टाकलाय, माझ्यासारख्या युवकाकडे ज्याच्या मागे राजकीय कोणतीही पार्श्वभूमी नाही त्या माझ्यासारख्यावरती विश्वास टाकलाय, नक्कीच मी त्याचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही। माझा राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे। मला या राजकारण करण्यासाठी, मला राजकारणासाठी यायचं नाही। मी ज्या बाळासाहेब ठाकरेंचं तत्वावरती होतं 80% समाजकारण 20% राजकारण, त्या तत्वावरती मला चालायचं आहे। लोक वीज, रस्ते, पाणी ह्या गोष्टी होत राहणार आहे, पण आजकाल राजकारणाची एक वेगळी ओळख निर्माण झाली। आजकालचं राजकारण बदलत चाललं आहे। मला ते खरं तर लोकांना एकात्मतेने आणि सगळ्यांना सोबत घेऊन करायचं आहे। बाकीचे जे काय परिसरातले हे प्रश्न आहेत हे सोडवता लोकांना सोबत घेऊन प्रत्येकाची एक एकात्मता जुळून घेऊन मला हे खरं अर्थाने माझं ते दृष्टिकोन आहे। नमस्कार, दीपक विठ्ठल मखरे, माझी मिसेस 9 नंबर वार्डामध्ये उभा आहे। त्याचबरोबर जोडीला तिच्या किरण बनसोडे आहे आणि वरती शुभांगीताई मनोहरदादा पोटे। तर मनोहरदादा पोटेंनी जो आमचा विश्वास टाकलेला आहे उमेदवारी देऊन, तर त्यांना माहिती आहे हे नवीन तरुण आहेत आणि ह्यांच्यात काम करण्याची उमेद आहे। हे जे काम करू शकतात ते मागल्या पंचवार्षिकला जे नगरसेवक होऊन गेले त्यांनी काही कामं केले नाहीत। अख्ख्या वार्डामध्ये धुळीचं साम्राज्य आहे, रस्ते पूर्ण खराब झालेले आहेत। विशेष करून आमचा 9 नंबर वार्ड हा आपल्या श्रीगोंदा शहराला पाणी येतं तो 132 कॅनल, तो 132 कॅनलचं पाण्याचा पण आज एवढा प्रॉब्लेम झालेला आहे, शेतकऱ्यांसाठी ते पाणी पोहोचत नाही तळागाळापर्यंत। आणि असे नगरसेवक जुने होऊन गेलेले किती तरी पण ते थांबायचे नाव घेत नाहीत। गोडगोड बोलून जायचं, लोकांना छान छान बोलायचं, लोकांना नाही का असे आश्वासनं द्यायचे, पण लोकांनी ह्यावेळेस ओळखून घेतलेला आहे कोण कसं आहे। समस्या असं जाणवल्या, रस्ते एवढे खराब आहेत आमच्या वार्डामध्ये त्याला म्हणजे मापच नाही। पाण्याचा प्रॉब्लेम आहे, शेतकऱ्यांना जे पाणी येतं कॅनलचं वगैरे ते पाणी चाऱ्या नीट व्यवस्थित नाही तर म्हणजे एवढे प्रॉब्लेम आहेत सगळे। ते नगरसेवकांनी थोडंसं लक्ष घातलं पाहिजे त्याच्यात, थोडेसे चेअरमन लोक त्यांच्या संबंधातले तर कोण नाही का पाटकरी वगैरे। माझी त्यामुळे ना एक विनंती आहे, धनुष्यबाण हा जो पॅनल आहे मनोहर पोटेंच्या नेतृत्वाखाली आणि एकनाथ साहेब शिंदे, तर धनुष्यबाणाचे सर्व उमेदवार जे आहेत भरघोस मतांनी निवडून द्यावे हीच माझी एवढी विनंती आहे विकासासाठी। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।